8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबांनी, त्यांच्या पिढीमधल्या 8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबांनी देहूमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. 8 पिढ्यानंतर तुकोबांनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला. पिढ्यानं पिढ्या परमार्थ आहे, पिढ्यानं पिढी माळकरी आहेत. ज्ञानोबारांचे आई वडील वेदशास्त्र पठन करणारे आहेत. का त्यांच्या पोटी ज्ञानोबाराय जन्माला नाही? धन्य माता पिता कुळ. तसं आहे ना. काय वाटतं तुम्हाला तुमची श्रीमंती? अरे काय करताय, श्रीमंतीचा माज करू नका. सगळ्यात मोठा श्रीमंत रावण आहे, सगळ्यात मोठा कुटुंबही त्याचाच आहे. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी, गजानन, सटवी करी, बाळांपण ही सत्ता आहे रावणाची. 33 कोटी देव बंदी खाण्यात आहे त्याच्या. 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. किती? कधी कधी मी विचार करते, रावण जर इलेक्शनला उभा असता बिनविरोध निवडून आला असता. घरातलं जेवढं गवळ होतं महाराज बरं का, बाकीच्या मतदानात काय करायचं त्याला? करा ना विचार. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, कसल्या सुना असत्याल. आता आपल्या बापानं 80,000 केल्या, पोरं काय गुणाची असतील का? 2-4 तर केल्याच असतील. काय कुटुंब असेल दादा. 7 कोटी घरं सोन्याची हो. किती? 7 कोटी नोट जो का? रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची होती. पोरलेकर, रावणाची एक चौकट विकली ना तर 35 वेळा बिन बोभाट आमदार होता येतं, एवढा जागीरदार होता तो. 2250 किलो. विचार करा, घराला एक चौकट नसती. किती साधं घर असू द्या, 5-6 चौकटी तरी घराला. मी फक्त चौकट सांगितलंय. दरवाजे, भिंती, स्लॅब, मरचाल तुम्ही सगळं ऐकल्यावर. सोसत नाही तुम्हाला लोकांचं एवढं. किती श्रीमंत तो. काय राहिलं सांगा ना. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. टिकलं का? कारण अहंकार, ॲटिट्यूड, इगो, ॲरोगन्स, तोच तर आपल्यात कुठून कुठून भरला. असं नाही तो फक्त श्रीमंतच होता. रावणासारखा शिवभक्त आजपर्यंत झाला नाही. परमार्थ खूप केलाय रावणाने. द नाव मुवमेंट, आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखी कोणाची शिवभक्ती नाहीये. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. नाथबाबा सांगतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास दिवसातला वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, स्वतःचं शीर कापलं आणि 1000वा शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केल्या. एवढा महान शिवभक्त रावण होता. काय भक्ती होती. देवानं तरी काय कमी केलं? भक्तीचं फळ दिलंच ना. लंका कोणाची? भिका पाटलाची. बोलत जा ना. लंका कोणाची? लंका महादेवाची. कोणाची? लंका रावणाची नंतर आहे. लंकेचं स्थापत्य म्हणजे लंका निर्माण महादेवानं केली आहे. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण जातीने ब्राह्मण आहे. शास्त्र, वेद, उपनिषद तोंड पाठ आहेत रावणाला. इतका ज्ञानी आहे ना. ज्यावेळेस सीतामाईच्या स्वयंवरामध्ये रावण गेले त्यावेळेस जनकाला म्हटले, जनका आधी कन्या देता का धनु? कारण राशी नियमानुसार पहिली रास कन्या आणि नंतर रास धनु येते. जनक राजा म्हणले, नक्षत्रे कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात, ब्राह्मण आहात, पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी माझी मुलगी साध्या पुरुषाला नाही, मी माझी मुलगी पुरुषोत्तमाला देणार आहे. मी असं कोणाच्याही पदरात माझी लेख टाकणार नाही. करा विचार. फार ज्ञानी होता. शास्त्रवेद तोंडपाठ होते. हे बोलायचं सोपं आहे, करायचं नाही. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला ना, आपल्याला जर कोण म्हणलं ना घेता काही ना, आपण म्हणतो नग मी महाग म्हणतो, तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातले रे माऊली. काय सोपं आहे का शास्त्रवेद पाठ करणं? एक ऋचा पाठ होणार नाही आपल्याला वेदाची. मग काय इतका ज्ञानी रावण. इतकी सुंदर पूजा केली, अशी सुंदर मंत्र म्हणले. महादेव आधी स्वभावाने कसे शिव भोळा भोळे, खुश झाले. काय सुंदर पूजा केलीस रे रावणा. आता ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, त्याशिवाय पूजेचं फल मिळत. दक्षिणा द्यायची. मग महादेव म्हणले, बाबा मी देईपर्यंत तुला काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगलाच मिळाला. कळलं त्याला, कळलं महाराज. म्हणून आजकाल कोण म्हणत नाही काय मागायचं ती मागा, आहे की नाही. लंका होती कोणाची? हा हुशार आहेस रे तू. कोणाची होती? महादेवाची. झाली कोणाची? रावणाची. टिकली का? पप्पाला सांगा. तुमचा पप्पा मारुतीच्या असा पाया पडतो असा. त्याला म्हणावं रावणाच टिकली नाही, नीट पडत जा. देवाला हाय करतात माणसं आजकाल.
अशी चप्पल वगैरे काढत नाहीत, मस्तक वगैरे ठेवत नाहीत, गुडघा वगैरे टेकवत नाहीत, असं देवाला असं. आमची पोरं तर लय भारी पाया पडतात. अरे तुला कोणी उपकार करायला सांगितलं देवावर? नको ना पडू बाबा. पडायचंय, मस्तक टेकव, गुडघे टेकव, देवाला सांग कृतज्ञ आहे मी देवा, एवढा सुंदर देह दिलास, जन्म दिलास हिंदू धर्मात, तुझ्यासाठी करावं तेवढं कमी आहे विठ्ठला, फार काही नाही, नतमस्तक तरी होतो. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, तेने कोंडिले आनंदा, 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 तेने कोंडिले आनंदा. इतकी चांगली नजर दे ना देवा, मला प्रत्येकात तुझं स्वरूप दिसावं, एवढं सामर्थ्य जर माझ्याकडे आलं ना विठ्ठला, माझ्यासारखा जागाच कोणी नाही बघ. पण माझा विषय असा आहे, मला देवळातही तू दिसत नाही, मी किती आंधळा आहे. तू का म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून. खऱ्या देवा मला कळावं, जर रावणाचं टिकलं नाही तर माझं काय टिकणार आहे. मला कळावं, जर तुकोबांनी सगळं देऊन खुश आहेत तर माझं कुठंतरी चुकतंय. कुठलेच संत गरीब नाहीत. ज्या जगद्गुरु तुकोबांचा अभंग मी घेतला ना, 65 लाखाची सावकारकी आहे त्यांची, 450 वर्षापूर्वीचा काळ, आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती वारकरी संप्रदायाची. काय श्रीमंती असेल बघा ना. नाही विचार केला हो तुकोबांनी. आम्ही आहे ना, नाहीच माहिती हो आम्हाला काही. जगाच्या बापानं काय, तुमच्या काय बायका वाट बघायला कर. मोठी माणसं मग उठल्यावर वाटतं ह्यांचं काय तर संसार आहे, ह्यांचं कशात ना बशात. अजून लेकरं गुणी असतात म्हणे, लेकरांना शिकवलं पाहिजे फक्त चांगलं. तुम्हाला एक सांगू माय, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. संस्कार तुमच्या हातात द्यायचे असतात, म्हणून तर कौतुक तुमचं आहे. आज या 3ही मुलांचं कौतुक आहे, कारण वडिलांनी समाजकारण केलंय. त्या सर्जेराव तात्यांनी आयुष्यभर समाजाचा विचार केला, म्हणून आजही आपल्या वडिलांविषयी कृतज्ञ आहेत लेकरं. जाण आहे त्यांना. लेकरच काय, त्यांचे नातवंड, त्यांची पतवंड, ती सुद्धा पुढे जाऊन कृतज्ञ असणार आहेत आपल्या आजोबा पंजोबाविषयी. का? त्या माणसाने केलं ना समाजासाठी. आपण काय करतोय लोकांसाठी? काय चाललंय आपलं? काही नाही रे दादा. आपलं कसं आहे, तुझी दाढी जळली तरी चालेल, माझी बिडी पिटू दे, काळजी करू नका. माय मावल्यान येत नाही तुम्हाला, तुमची वेळ यायची अजून. एवढ्या सुखासुखी जात नाही तुम्ही महाराज का. मला बायकांची एक गोष्ट लय आवडते. बायका मैत्रिणीची जागा धरतात कीर्तनाला आल्यावर. माझी मैत्रीण येणार आहे. तुझी मैत्रीण मड्यावर बांधून येते का बघू बरं तुझ्यासोबत. तू मेली की मैत्रीणला मड्यावर बांध, तिला म्हणा मी चालले तू पण चल. कीर्तनाला कसं म्हणतात, थांबते मी तुझ्यासाठी, तू चल. तुझ्यासाठी माझं 10 मिनिटं कीर्तन केलं तरी चालतंय, तुझं उरकू दे. तुमची मैत्रीण मरताना म्हणते का बघू, तू चालली मला नाही कर, मग चल मी येते. काय वाटतं तुम्हाला, म्हणेल का? सगळं माहिती आहे, अजून तोंड घेऊन नाही म्हणताय म्हणजे तुम्ही ऍक्सेप्टेड आहात की ही मड्यावर बांधून नाही येणार आहे. मग तुम्ही का तुमचा वेळ वाया घालवताय? आपुली आपण करा सोडवण नका रे. कोण नाहीये इथं कोणाचं. कोणा एकासाठी दुसऱ्याला दुखवणं कधीच योग्य नाहीये. प्रत्येकाविषयी समान भावना ठेवा रे, तर देव दिसणार आहे तुम्हाला. तुम्ही गरीब श्रीमंत, छोटा मोठा, माझा परका हेच बघताय रे. माझी बहिणीकडे कोणी वाईट नजरेनं बघितलं, मी त्याचे हातपाय तोडायला तयार आहे. पण लोकांच्या बहिणीकडे मी वाईट नजरेनं बघतो, हे माझं चुकत नाही. हे कितपत योग्य आहे? माझी बायको कोणाशी बोलली तर माझी तळपायची आग मस्तकाला जाते, तिची चूक नसताना मी मात्र सगळ्यांशी बोलायला रिकामा. कितपत योग्य आहे? जे नियम तुम्हाला लागू ते दुसऱ्याला का नाही, आणि जे दुसऱ्याला लागू ते तुम्हाला का नाही? जर तुम्हाला तुमची बहीण प्रिय आहे तर बाकीच्यांना त्यांची का नको? करा ना या गोष्टीचा विचार कधीतरी गांभीर्यानं. आणि ज्या दिवशी हे घडेल ना, मी तुम्हाला शपथ सांगते भगवंताच्या व्यासपीठावर, पुन्हा एकदा शिवशाही हवी आहे. नाहीतर आज जे डोंगराळे तालुका मालेगाव मध्ये झालं ना, ते अजून व्हायला कमी पडणार नाही. जात धर्म कुळ गोत्र काही नाही राहिलंय. प्रत्येकाला न्याय सारखाच असावा. काय होती शिवशाही दादा? पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता.
पण छत्रपती शिवरायांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. काय मॅनेजमेंट केलं असेल. छत्रपती शिवरायांच्या काळात सत्ता दुसऱ्यांच्या असताना सुद्धा बायका सुरक्षित होत्या. आता काय आहे, केला पोरगा ताब्यात पोलिसांच्या, बघू 2-4 महिने खाऊ पिऊ घालू, द्यायची असेल फाशी तर देऊ बाबा. आणि पुन्हा माणसं बोलायला रिकामी. अरे पोरी चुकतात रे, त्यांचे कपडे लहान असतात, ते जास्त मेकअप करून फिरतात, ते इन्स्टिगेट करतात ना गुन्ह्याला. मग 3 वर्षाच्या पोरीनं काय इन्स्टिगेट केलं असणार आहे त्या पोराला. तुमच्या पोटची असती तर, माझ्या पोटची असती तर काय वाटलं असेल त्या आईच्या आणि बापाच्या जीवाला. अरे 3.5 वर्षाच्या पोरीच्या डोक्यात दगड घालून तिच्यावर अन्याय झालाय हे जेव्हा त्यांना कळलं असेल. कशाची वाट बघताय अजून. कधी जागे होणार आहे. तुकोबारे तुम्हाला जागा व्हायला सांगतायत. कधी कळणार आहे तुम्हाला. सुरुवात आपल्याच घरापासून होतीये. पाया पडते रे. छत्रपती शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय केला तो स्त्री विरोधातच होता. स्त्रीवर अन्याय झाला म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय व्यवस्था हातात घेतली. वय वर्ष 17 होतं शिवरायांचं. पुण्याचं शिक्षण पूर्ण करून नेमकेच पुण्याला परतलेले होते. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. नवल वाटलं छत्रपतींना. आऊसाहेब, अहो तुमच्यासारख्या कणखर बाईनं रडावं तर आम्ही कोणाकडे बघावं. तुमच्याकडे बघून धीर बांधतो आम्ही. हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघतो आम्ही. आऊसाहेब, अहो तुम्ही का रडताय. काय चुकलंय. आऊसाहेबांना सांगावं रडावं नाही तर काय करावं बाळराज. अहो तुळजा भवानीला सुद्धा लाज वाटत असेल. राजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यात त्यानं पोरगी उचलली, आबरूची माती केली, कुणाला कळू नये म्हणून विहिरीत ढकलून दिली आणि पुन्हा गर्वानं सांगतोय केलं तर केलं, काय फरक पडला. त्या आईनं येऊन सांगितलं माझ्या समोर, आऊसाहेब पोरगी गेली हो माझी, तुमच्या पोटची असती तर काय केलं असतं. निरउत्तर झाले बाळराज मी. काय शब्द देऊ त्या बाईला जिच्या पोटच्या पोरीवर अन्याय झाला. नाही सहन झालं. तुझा भवानी समोर उभी राहिली आणि तिलाच विचारते तू सांग माय काय करू. अगं आई भवानीला काय विचारताय आऊसाहेब. मी आहे ना. तळपायाची आग मस्तकाला गेली. पहिल्यांदा न्याय व्यासपीठावर गेले छत्रपती शिवाजी महाराज. अरे आणा त्या राजाच्या पाटलाला. राजा ऐकत नाही, आपल्यातला नाही, स्वराज्याला मानत नाही. अरे धरून आण, उभा कर माझ्या समोर. दोन्ही हात दोन्ही पाय कलम कर, उघडा कर, नागडा कर आणि तसाच नागडा वेशीवर नेऊन टांग. येणा जाणाऱ्याला सांग हे हिंदवी स्वराज्य आहे. इथली प्रत्येक मुलगी आई तुळजाभवानी इतकी सामर्थ्यवंत समजतो आम्ही. आमच्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाहीये. मरू देऊ नको त्याला, तसाच सोड. ही होती शिवशाही. तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला. 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 माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला. 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 कितीतरी हेही डोक्यात ठेवा. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य हवं तर हिंदू आहेत आपण. फक्त बोलायचं म्हणून बोलत जाऊ नका, वागायचं म्हणून वागत जाऊ नका. आणि आई बापांना विनंती आहे जरा शिकवा. पोरींनाही आणि पोरांनाही. पोरीला सांगा कालिका तूच आहेस, गौरी तूच आहेस. तू कोणाकडे बघायचं नाही आणि तुझ्याकडे जो बघेल त्याचे हातपाय तोडल्याशिवाय राहायचं नाही. एवढी तुझ्या मनगटात ताकद हवी तर सामर्थ्यवंत हिंदू स्त्री आहेस तू. हे शिकवा प्रत्येक पोरीला, शिकवा प्रत्येक पोराला. तुझ्या बहिणीवर बघितलं तर